हे सगळं जेव्हा आई बघेल तेव्हा तिची काय अवस्था होईल, कसं सहन करेल ती हे सगळं। हे सगळं बघून मला एवढा त्रास होतोय। जेव्हा आई बाबा हे सगळं बघतील तेव्हा त्यांना किती मनस्ताप होईल। आजवर माझ्या आई बाबांनी साधा हात सुद्धा उगारला नाही माझ्यावर, पण आता त्यांच्या मुलीला एवढं काही सहन करावं लागतंय हे बघून किती वाईट वाटेल त्यांना। माझ्या घरातल्या प्रत्येकाने त्या जयंतला अगदी फॅमिली मेंबर सारखं ट्रीट केलं, पण आता जेव्हा जयंतचं खरं रूप त्यांच्या समोर येईल तेव्हा त्यांना सुद्धा खूप त्रास होणार आहे। नाही जानू नाही, ही वेळ असं रडत बसण्याची नाहीये, तर त्या जयंतचा तो विक्षिप्त विकृत चेहरा सगळ्यांसमोर आणण्याची आहे, त्याला धडा शिकवण्याची आहे। पण काहीही झालं तरी मी जयंतचा खरा चेहरा माझ्या घरच्यांसमोर आणणारच। आई बाबा, आपल्या ध्यानी मनी नसताना अचानक जयंत कानेटकर नावाचा माणूस आपल्या आयुष्यात आला। तर मला जान्हवीशी लग्न करायला आवडेल। येत्या क्षणी त्याने मला लग्नासाठी मागणी घातली। मला सुद्धा त्याच्या प्रेमाची इतकी भुरळ पडली होती की मी लगेच त्याला लग्नासाठी होकार दिला। बाबा, तुम्ही मला सांगितलं होतं ना त्या मुलाचा विचार करायला, मी तयार आहे हे लग्न करायला। मग माझं आणि जयंत कानेटकरांचं खूप थाटामाटात लग्न झालं आणि मग त्या जयंत कानेटकर सोबत लग्न करून मी त्याच्या या पिंजऱ्यात आले। त्याच्या या पिंजऱ्यातच माझा गृहप्रवेश झाला आणि त्यानंतर माझं अख्खं लाईफ चेंज झालं। आई, लग्नानंतर प्रत्येक मुलगी तिच्या संसाराची खूप स्वप्न रंगवते। मीही ती स्वप्न रंगवली होती, पण लग्नाच्या पहिल्याच दिवशी जयंतने माझ्या सगळ्या स्वप्नांना सुरुंग लावलं। जयंतची विकृती दिवसेंदिवस वाढतच चालली होती। त्याचा कायम हाच हट्ट असायचा की मी फक्त त्याच्या सोबत राहावं, त्याला सोडून कुठेही जाऊ नये। मला तुम्हालाही भेटता येऊ नये म्हणून त्याने हर तऱ्हेने प्रयत्न केले। एवढंच नाही, माझ्या मित्रमैत्रिणींपासून पण त्याने मला खूप क्रूरपणे दूर केलं, त्यांचा सुद्धा छळ केला। मला नको नको त्या शिक्षा दिल्या। आई, आजी जेव्हा इथे राहायला आली होती तेव्हा आजी समोर जयंतचं हे खरं रूप आलं। आजीला त्याचं सत्य कळलं आणि त्याने आजीची सुद्धा तशीच अवस्था केली।
आई बाबा, मला त्याच्या या विम्झिकल स्वभावामुळे त्रास व्हायला लागला होता. मला स्वतःची सुटका करून घ्यायची होती. मला त्याला धडा शिकवायचा होता. म्हणूनच आपण गोव्यात असताना मी त्या क्रूज वरून समुद्रात उडी मारली. आणि सगळं आठवत असूनही मी त्या जयंत बरोबर पुन्हा लग्न केलं. कारण जयंतच्या या विकृत स्वभावाचा माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता. त्याने त्याच्या त्या खोट्या प्रेमाने, खोट्या वागण्याने तुम्हा सगळ्यांसमोर त्याची एक आयडियल इमेज क्रिएट केली होती. पण आता त्याचा हा खोटेपणा मी फार काळ टिकू देणार नाही. काहीही झालं तरी मी त्या जयंतला त्याने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा भोगायला लावणारच. त्या जयंतला धडा शिकवल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही. कुठल्या शब्दात तुझे आभार मानू हेच कळत नाहीये मला. आयुष्यात आता मला काहीच जमणार नाही. मी काहीच करू शकणार नाही आता असं वाटत असताना तुझ्यामुळे मला नवा आत्मविश्वास मिळाला. जगण्याची उमेद मिळाली मला तुझ्यामुळे. खरंच सांगतो, तुला असं माझ्यापासून दूर करताना खूप यातरा होता येतो मनाला. पण पाहिलेली स्वप्न पूर्ण करायची असतील तर हे करण्यापासून गत्यंतर नाहीये. खूप खूप आभार तुझे. खरंच खूप आभार. अहो देवाला साकडं घातले, सगळं तुमच्या मनासारखंच. चल निघायचं ना. हो, चल. हे घे, आत नेऊन ठेव. जातो आम्ही. अच्छा, चल. सगळी कागदपत्र वगैरे घेतली हे काय संपूर्ण फाईल आहे, काही चिंता नको. मी धरू का ते? थांब. हे